Good morning everyone. So this is my first vlog and welcome to my channel Dr. Jyotsna's World. आज काय बनवायचं म्हणून विचार केला तेव्हा आठवलं की काल रात्री ऑलरेडी सगळं ठरलेलं आहे. प्रणयने मला सांगितलं आज मला हक्का नूडल्स खायची भरपूर इच्छा आहे. त्याच्यामुळे मी काल रात्रीच सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली होती. कारण की सकाळी एवढं चिराचिर करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. मी कोबी बारीक चिरून घेतला होता, त्याच्यानंतर स्प्रिंग ऑनियन्स आणि कॅप्सिकम बारीक चिरून ठेवली होती ऑलरेडी. आणि काल रात्री 11:15 वाजता मी हे सगळं मागवलेलं आहे, कारण की अचानक साहेबांना हक्का नूडल्स खायची इच्छा झाली होती. युजली तो कधी काही डिमांड करत नाही की हीच भाजी कर तीच भाजी कर, पण फर्स्ट टाईम बोलला त्याच्यामुळे मी रात्री 11:15 वाजता सगळं ब्लिंकिटवरून मागवून घेतलं होतं. सो सगळ्यात पहिले तर मी नूडल्स जे आहेत ते उकळवायला टाकणार होती, पण तेवढ्यामध्ये मी ते चिंग्सचे जे नूडल्स येतात विथ मसाला ते पॅकेट वाचलं. तेव्हा त्यांनी त्याच्यावरती सांगितलं होतं की आधी पाणी उकळवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे. नूडल्सला पाण्यामध्ये उकळवायचं नाही. सो पाणी आधी गरम करून घेतलं, उकळवून घेते पाणी आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये फक्त नूडल्स मी ठेवणार आहे 5 मिनटं आणि मग थंड पाण्याने ते धुवून घेणार आहे. तर हे नूडल्स होत आहेत तोपर्यंत मी ह्याला जरा उठवून घेते, कारण की साहेब अजून झोपलेलेच आहेत. 7:30 वाजलेत आणि उठायचं आहे यांना 8 वाजता. हां एवढंच फक्त येतं. गुड मॉर्निंग. चल पाणी आपलं गरम झालं आहे, नूडल्स टाकून घेते मी पटकन. आणि जास्त आणि मला असं वाटतं ना की हे उकळवायला का नाही सांगत, कारण की ना मग ते फुगतात भरपूर आणि मग ते फुगलेले हक्का नूडल्स किंवा नूडल्स कुठल्याही टाईपचे मला तर नाही आवडत अजिबात. ते एकदम गिचगिचीत होतात आणि छान नाही लागत, ते मग फार फुगल्यासारखे राहतात. त्याला तोडून घेते. मला ना ॲक्च्युली ते पूर्ण मोठे नूडल्स नाही आवडत, बिकॉज ते ॲटलिस्ट बाहेर गेल्यानंतर, आता मी टिफिन वगैरे खायला जाते, घरामध्ये असेल तर मग इट इज फाईन, पण बाहेर जाताना तरी थोडंसं हे करायला पाहिजे, कट वगैरे करून घेते मी ते. तर नूडल्स ऑलमोस्ट आता मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते होती तोपर्यंत मी एका कढईमध्ये तेल घेते. तेल नूडल्ससाठी अगदी जास्त नाही घ्यायचं आणि एकदम कमी नाही घ्यायचं, कारण की एकदम कमी घेतलं तर ते नूडल्स पूर्ण कढईला चिपकतात आणि मग भरपूर ते वेस्ट पण होतात आणि गिजगिजीत पण होतात. आणि जास्त तेल टाकल्यानंतर फारच तेलकट स्वाद येतो, त्याला तेलाचा स्वाद येतो पूर्ण वेळ. त्याच्यामुळे मीडियम तेल टाकून त्याला मस्तपैकी गरम करून मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मी. ते बारीक मिरच्या मला आवडत नाही, कारण की त्याच्याने एकदम असं तिखटवाली टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि आता मी आलं लसणाची पेस्ट मी पूर्ण माझी पॅकच असते, ती मी फ्रीझरमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये ठेवायची नाही गाईज, फ्रीझरमध्येच ठेवायची एव्हरीडे. सो ही जी आलं लसणाची पेस्ट आहे गाईज, ती मी बाहेरून मागवलेली नाही आहे, ही मी घरामध्येच प्रीमिक्स असं रेडी करून ठेवलेलं आहे. म्हणजे 2 आठवड्यांसाठी तरी मस्तपैकी राहते ती डब्यामध्ये, जर तुम्ही आलं लसणाची पेस्ट करून ठेवाल तर. आणि म्हणजे सकाळी कसं डब्याला वगैरे वेगळं करायची गरज नाही. सगळ्यात मोठं आळस म्हणजे मला लसूण सोलायचं असतं, त्यामुळे मी 2 आठवड्यांसाठी सोललेले लसूण आणते बाहेरून आणि अद्रक टाकून पेस्ट करून ती 2 आठवड्यांसाठी फ्रीझरमध्ये ठेवून देते आणि जशी लागेल तशी वापरते. आता सगळ्या भाज्या आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये परतून घेऊयात. आणि आलं लसणाचं पेस्ट जेव्हा अशी थोडीशी गरम व्हायला येते तेव्हा मस्तपैकी एक सुगंध येतो, प्लस मिरच्या पण होत्या त्याच्यामध्ये. आणि ह्या भाज्यांना जास्त अशी काही शिजवायची गरज नाही लागणार आहे आपल्याला, नाहीतर मग ते जसं बाकीच्या गोष्टींमध्ये असतं की आधी शिजवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये गोष्टी टाकायच्या, तर तसं काही नाही आहे. थोडंसं फक्त परतवून त्याला व्यवस्थित परतवलं की त्याच्यानंतर ते नूडल्स त्याच्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे मस्तपैकी करून घेऊयात. आणि सो बरं झालं प्रणयने मला सांगितलं की बाबा मला नूडल्स खायचे आहेत, नाही तर पुन्हा तामझाम, कारण की आज गुरुवार आहे तर देवाची पूजा वगैरे पण भरपूर असते आपली. आणि मस्तपैकी फारच आळस भरपूर येत होता मला, कारण की वाजले होते मला वाटतं 7:30 का 7:45 वाजले होते ऑलरेडी. आणि प्रणय अजूनही उठला नव्हता, बट इट इज ओके. त्याला म्हटलं की ठीक आहे झोप, तुला काय 15 मिनटामध्ये त्याची तयारी होऊन जाते. नूडल्स आता मी हातानेच काढते, कारण की मला फार कंटाळा येतो ते पळीने वगैरे काढत बसायला, ते नाही जात त्याच्यामुळे. आणि आपल्या घरचंच आहे हो, काय हायजेनिक. ठीक आहे, मस्तपैकी मसाला टाकला आहे, पॅकेटमध्येच आलेला मसाला. म्हणजे काही समजतं का तुम्हाला, काहीच करायची गरज नाही, बिनधास्त एकदम रेडीवाला आहे सगळं.
आणि रात्रीचंच आमच्या घरी काहीही नव्हतं चायनीजसाठी, तर मी रात्रीचंच व्हिनेगर आणि सोय सॉस पण मागवून घेतलेला होता. आता आपल्याला काही ती मोठी कढई नाही आहे चायनीजची की ती खरखर खरखर वाजवली तर झालं, त्याच्यामुळे थोडंसं हे करून टाकलं, त्याला झाकण ठेवून बंद करून ठेवलं. आणि आता मी भांडी घासून घेते, कारण की मी अजिबात भांडी घासल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. आणि भांडी तर घासलीच पाहिजे, कारण की काय होतं माहिती आहे का, मला यायला 4 वाजतात दुपारी. मी सकाळी 8ला आम्ही निघालो घरातून, 9 वाजता 9 वाजता निघालो की आम्ही डायरेक्ट 4 वाजता मी घरी येते. मग त्यावेळेला सगळी ती पाखरं वगैरे मला नाही आवडत असली घाण. आणि कट्टा आणि गॅस तर तुमचा स्वच्छ असलाच पाहिजे, म्हणजे रोग वगैरे काय लागत नाही, मस्तपैकी छान राहतात. हे बघा, बोलले होते ना, अजून मग झोपलाय हा, उठा उठा पटकन उठा. नंतर मग माझ्याच मागे घाई करत बसणार हा. उठला फायनली. आता मस्तपैकी बेड लावलाय. आता साहेबांनी स्वतःची इस्त्री करायला घेतलीच होती, तर म्हटलं की आपण पण जरा मस्का मारून इस्त्री करून घेऊयात. तर त्यांनी माझी इस्त्री पण करून ठेवलेली, अंघोळीवरून यायच्या आधी सगळं काही साफसफाई पण करून टाकली होती. तर आता मी देवपूजा करणार आहे. देवपूजेसाठी आज गुरुवार होता, त्याच्यामुळे सर्व देव व्यवस्थित धुवून मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे. आणि गुरुवारच्या दिवशी मोस्टली मी देव धुवून पूजा करतेच, कारण की कामामुळे वीकमध्ये आपल्याला जमत नाही रोज देवांचं पूजा करायला. पण एक सोमवार श्रावण चालू झाला म्हणून सोमवार एक असतो, आणि गुरुवार तर कायम आहे. मस्तपैकी दिवाबत्ती करून आता मी फक्त एवढंच नाही, मी दररोज तुळशीची पण पूजा करते. तुळशीला पाणी घालून तुळशीची अगरबत्ती ओवाळून पूजा करते. आणि तुळस बघा माझी किती मोठी झाली. आता मी विचार करते की थोडी मोठी कुंडी आणावी म्हणून त्यासाठी. आणि आता लेट्स गेट रेडी, कारण की प्रणय माझी खाली वाट बघतोय. तो मला 10 मिनटं देतो फक्त रेडी व्हायला. तर पटकन लिवॉनचं सिरम लावून घेते आहे. केसांना खूप मस्त शाईन देतं सुकल्यानंतर. आणि हा यू नो एव्हरीवन की माझा फेवरेट मॉइश्चरायझर पॉन्ड्सचा. त्याच्यानंतर हा मम्मीने कुठून तरी लायनर काजळ आणलेली आहे, 1 नंबर पेन्सिल आहे ती, पण मला नाही माहिती तिचा ब्रँड कोणता आहे किंवा काय. आरशामध्ये बघून लावायला लागतं, मला असं बघून कळत नाही. बघू जरा हा काय करतोय. ओ माय गॉड, हा आलाय खाली फटाफट मी. आणि आजकाल मला ना ग्लॉस लावायची भरपूर इच्छा होते, मी ग्लॉस लावायला चालू केलं. आणि हा 9 to 5चा स्टेज ब्युटीचा ग्लॉस आहे, 1 नंबर ग्लॉस आहे, मला जाम आवडतो. आणि झाली मी रेडी. आता बघते खाली, हा पूर्णपणे रेडी झाला आहे. पटकन खिडकीतून बघून तर वाटतं की पाऊस पडतो म्हणून. तर छत्री मी ऑलरेडी घेतलेली आहे, ज्याच्यासाठी तो वरती येत होता. मला माहीत होतं आय एम सो स्मार्ट. आता त्याला असं दाखवलं की बघ मला किती काळजी आहे. बाय चलो बाय बाय. त्याला सोडून मी आता क्लिनिकला आले आणि आता देवाच्या पाया पडून आता पुन्हा मी माझ्या कामाला बसणार आहे. आणि हा माझा फर्स्ट हाफ होता गाईज. असं मी फायनली बसली आहे जागेवरती, बरं वाटतंय जरा. चलो बाय बाय.